साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. जव काठिण्य विरे अहंभावाचे विषयांचा विसर पडे. मनाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदयामध्ये. आता अंगांगा ते वारी पवन पवना ते. आता अंगांगा ते वारी पवन पवना ते वरी. अशी अनुभवाची उदरी होची लागे. आज या ठिकाणी आपल्या ह्या आनंद संप्रदायातील स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरु छबुलाल नाना उर्फ नाना महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरण, बरोबर आहे ना, चौथ्या पुण्यस्मरणानिमित्ताने आज आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई, ठाणे आणि हा सर्व परिसर यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आज रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. तरी आपण त्या कार्यक्रमाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू नाना बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गेल्या वर्षी पण इथंच सादर झाला होता आणि याही वर्षी इथंच सादर करण्यात आलेला आहे. आता लाईव्ह सुरू आहे. संतांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्याने अथक प्रयत्न करून आपल्या रक्ताचं पाणी करून आणि हाडाचे काढं काढून त्यांनी हे नाम त्यांनी काय ठेवलेलं आहे, अबाधित ठेवलेलं आहे. तुमच्या आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम तुमच्या आमच्या साधकांच्या द्वारे ते दिलेलं आधी अनादी काळाचं नाम प्रत्येकाला त्याची अनुभूती यावी आणि म्हणून आपण हे काय करत असतो तर पुण्यस्मरण करत असतो. आज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू नानाबाबा यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझ्याकडं प्रवचन सेवा आलेली आहे. सेवेके सांगितले ते काम करावे. इथे उतुतूपणा कामा नये. जे काय वाट्याला आले माझ्या ते मी जो काही संतांचा निरोप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे. मग तेथे आपण एकाग्रांतकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभवी जे काय सांगतात, एकाग्र अंतकरण करा. कारण गुरुसेवा ही प्रत्येकाकडनं व्हायलाच पाहिजे. सद्गुरु भजनापार्थे साधकांचं नव्हे माझी प्राप्ती. मी भगवंत करी गुरु भक्ती. इतरांचं काय सांगू. नाथ भागवत आपल्याला सांगतो, भगवंताने उद्धवाला सांगितलंय सद्गुरु भजनापार्थे साधकांचं नव्हे माझी प्राप्ती. जर गुरु भजन तुम्ही केलं नाही, गुरुच्या वाटेनं तुम्ही गेलं नाही, गुरु दाविल या वाटा, कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामातून उद्धार होणार आहे. आणि वाटा बरं का बाहेरच्या वाटा नाही था, लक्षात घ्या. वाटा सगळ्या आतमध्ये आहेत आणि आपण ते बाहेर शोधतो. कारण देव कुठे आहे, आतमध्ये आहे. परमात्मा पांडुरंग कुठे आहे, आतमध्ये. आणि आपण त्याला शोधतो कुठे, बाहेर.
आणि तो प्रत्येकाच्या हृदय असतो नारायण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. अगदी जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे तोच भरलेला आहे. पण तो आपल्याला का दिसत नाही? तर सद्गुरू भजनापार्थी साधकांचं नव्हे माझी प्राप्ती. बघा, जर गुरुने दिलेलं भजन आपण केलं नाही महाराज, तर कुठल्याच साधकाला माझी प्राप्ती होणार नाही. असं कोण सांगतो? भगवंत सांगतो उद्धवाला, मी भगवंत करी गुरुभक्ती. मी देव असून मी काय करतो? गुरुची भक्ती केली. मग आम्ही गुरुची भक्ती करायला नको का? प्रत्येकाने काय करायला पाहिजे? गुरुसेवा हीची उत्तम देवा. गुरुने आपल्याला वाट दाखवली, त्या वाटेमध्ये आपल्याला जावं लागेल. पण वाटा आतल्या आहेत, बाहेरच्या नाही. परत परत सांगतो, जो बाहेरच्या वाटेला जाईल त्याचा वाटच लागणार आहे. कारण त्या वाटा नाहीच आहेत. वाटा कुठे आहेत? सर्व आतमध्ये आहेत. आणि म्हणून इथं लिहिलंय, तेथे आपण एकाग्र अंतकरण एक चित्त करा, करून सद्गुरु स्मरण. म्हणजे गुरुचं स्मरण करा. अनुभवी जे, म्हणजे आपल्याला अनुभवाला यायला पाहिजे हो. प्रत्येकाला अनुभवाशिवाय परमार्थ नाही. परमार्थ सांगणं म्हणजे नाही, ऐकणं म्हणजे पण नाही. परमार्थ त्या परब्रह्म तत्वाशी तदाकार होऊन त्याचं अखंड भजन करण्याचा परमार्थ आहे. कारण ते अनुर्वाच्य आहे. परमार्थ कसा आहे? अनुर्वाच्य, वाचने सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? गुरु भजन करायला पाहिजे. गुरुच्या भजनाशिवाय, गुरुने दिलेलं भजन आहे आणि त्या गुरुने दिलेल्या भजनावरती आपण सातत्याने चिंतन करायला पाहिजे. आणि चिंतन करता करता आपल्याला त्याची अनुभूती यायला पाहिजे. अनुभव आले अंगा ते या जगा, तुकोबाराय म्हणतात की नाही, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. म्हणजे जर तुमच्या स्वतःला जर तुम्हाला अनुभव आले तरच तुम्ही जगाला देऊ शकता ना. आपल्यालाच अनुभव आले नाही, आपण जगाला देऊ शकतो का? अजिबात देऊ शकत नाही. आणि म्हणून तेथे आपण एकाग्र अंतकरण एक चित्त करा, करून सद्गुरु स्मरण. गुरूंचं स्मरण करा आणि अनुभव घ्या. आणि मग तिथे पण काय लिहिलं आहे? तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. स्मरतेने आदरे, स्मरण करता 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 आपल्याकडं अष्टसात्विक भाव तयार होतात. आणि त्या अष्टसात्विक भावातून आपल्याला काय होतं? आतमध्ये आपल्याला आत्मप्रचिती येते. काय येते आपल्याला? आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा. असो किंवा नसो, आता यांच्या डोक्यानं काय जटा आहेत का? पण प्रत्येक माणसाला अनुभव आहे आणि अनुभवासाठी परमार्थ आहे. जर अनुभव नसेल आपल्याला तर तो परमार्थ काहीच कामाचा नाही. परमार्थ झिरोमध्ये आहे. म्हणून तिथे काय लिहिले? तैसे स्मरतेने आदरे आणि सबाह्य सात्विक भरे, जवळ काठिण्य विरे अहंभावाचे. आपल्याकडं अष्टसात्विक भाव तयार झाले तर आपला अहंकार जातो. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे, बरोबर ना? हा, देव झाला बघा. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? ध्यान करता करता अनुभव यायला पाहिजे. जगातले अनुभव लोकांना भरपूर असतील, पण ध्यानातले अनुभव यायला पाहिजे. कारण ध्यान महत्त्वाचं आहे. आणि जे ध्यान करत नाही त्यांना ज्ञान कुठनं होणार महाराज? होईल का ज्ञान? ध्यान करत नाही, त्यांना ज्ञान भरपूर असेल पण त्यांना आत्मज्ञान होणार नाही. आणि गीता सांगते, नाना शास्त्रे पठ्य लोकम. बघा, सगळ्या लोकांनी, पठ्या लोकांनी सगळे शास्त्र वाचले. अगदी 4 वेद, 18 पुराणं, 6 शास्त्र, 18 पुराणं वाचली. काय लिहिलंय? सगळी शास्त्र वाचली. ज्ञान होईल का? गीता सांगते बरं का, नाना शास्त्रे पठ्य लोकम. पठ्य लोकांनी म्हणजे पंडित लोकांनी सगळी शास्त्रे वाचली. नाना दैवत पूजनम, अगदी 33 कोटी देवांची पूजा केली. परी आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम सांगतात. म्हणजे हे शास्त्र वाचून आपल्याला आत्मज्ञान होणार
मग आत्मज्ञानासाठी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं आपण भजन करायला पाहिजे. म्हणून लिहिले का नाही, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई परी ज्ञाने विन नासील. म्हणजे काय? आपलं जर भजन आपल्याला करता आलं नाही तर मग ते ज्ञान पाहिजे. म्हणून ते ज्ञान पाहिगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी लिहिलंय. अगदी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरगत्य करावे दास्य सकल. कुठल्याही प्रकारचा गर्व न करताना आपण त्यांची दास्य भक्ती करायला पाहिजे. आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आमचे पांडुरंग देवेकर बाबा, त्यांचा सुपुत्र आणि त्यांची सुनबाई इथे आलेली आहे आणि त्यांनी मला अनुग्रह केलं. 3.5 वर्ष त्यांच्या घरी गेलो मी. बरोबर एक दिवस पण न चुकताना त्याने आम्हाला ध्यानाला बसवलं, उपदेश दिला आणि उपदेशाच्या माध्यमातून त्याने हे सगळं ज्ञान आमच्याकडं दिलं, सगळं अभ्यास दिला आम्हाला. म्हणून अभ्यास असे काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. भगवंताच्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करूनच भगवंत भेटतो. म्हणून आपल्याला 12व्या भक्तियोगमध्ये ज्ञानोबा सांगतात, तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोटके निमिष बरे देत जाये. मग जे जे निमिष देखेल माझे सुख ते ते आरोधक विषय घेईल. शरद ऋतुरी घे मग सरिता ओटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. त्याच्यानंतर सांगतात, पुनवेहून जायसे शशीबिंब दिसेन दिसे हरपत ऐसे नाहीच होय. तसे भोगातून निघता चित्त माझं माझे रेगता हलो हलो पांडुसुता मी चौसी. हा भक्तियोग म्हणजे हाच एक जाणीजे येणेनं काही निपते ऐसा नाही. हा भक्तियोग सांगितलंय. आपण भक्ती कशाला समजतो? हे पूजा करणं, फुलं वाहणं, पत्रम फुलम पुष्पम सुमरूपे. आम्ही फुलं वाहतात, पानं वाहतात, पण ती भक्ती नाही सांगतात. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती कशाला म्हणतात? या 8 प्रहार माझारी म्हणजे 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे, या कुठल्या पण एका प्रहारामध्ये अर्जुना तू माझी काय कर? ध्यान कर. त्या ध्यानातून काय होईल? मग जे जे निमिष देखेल माझे सुख, त्या ध्यानातून तुला जे काय सुख होईल, आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया. तुला आत्मसुख होईल, आत्मानंद होईल, आत्म्याची अनुभूती येईल. आणि एकदा का आत्म्याची अनुभूती आली की माणूस ध्यानाला आपोआपच बसतो. त्याला सांगायला लागत नाही का आतमध्ये गेल्यानंतर जे सुख आहे, मग ते सुख काय सांगू? वाचा बोलता नाही, ते वाचेने सांगण्यासारखं सुख नाही आहे. आणि आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकाळी विषया. आत्मसुख, आत्मानंद त्या महावाक्याच्याने नावे गुरुकृपेच्याने थावे. माता हात ठेवीला नव्हे थापटीला जायचा. काय करतात गुरु? डोक्यावर हात ठेवतात आणि थापडतात आपल्याला. अविद्येच्या निंदा, विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी कालापासून आपण काय केलं आहे की आपण झोपलेलो सगळं. प्रत्येक माणूस हा झोपलेला आहे. झोपलेला म्हणजे कुठला? आपल्या या झोपेत रात्री झोपताना सकाळी उठतो ती झोप का? ती झोप सांगितली नाही ना हो. आपण त्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय झोपलेलो आहोत. आहे तरी आपल्याकडेच आहे. सुख कुठे आहे? आपल्या जवळ. तर आपण सुख कुठं शोधतो? बाहेर. देव कुठं आहे? आणि आपण शोधतो कुठं? मग देव शोधाया निघाला देवासी. सांगा केव्हा भेटेल? त्याशी भेटेल का? आपणच देव आहोत आणि आपण कुठे शोधायला निघालो? देवाला शोधायला. म्हणून 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, एरवी तरी सर्वत्र मीच असे परी कौनिके उपासीला नसे. कोणाची उपासना चालू नाही? प्रत्येकाची उपासना चालू आहे. एरवी तरी सर्वत्र मीच असे परी कौनिके उपासीला नसे. येथे एके जाणणे अनाठाई येथे एके जाणणे विना अप्राप्तासी. आपण जाणत नाही एवढाच की आपला प्रत्येकाचा
तुमचा प्रत्येकाचा नाम चालू आहे, भजन चालू आहे, प्रत्येक जीवाचं भजन चालू आहे. पण ते भजन कसं चालू आहे आणि ते भजन कसं करायचं ह्याच्यासाठी आपल्याला श्री गुरूंना शरण जायचं असतो. आपले नाना महाराज सच्चिदानंद ब्रह्मलीन नाना महाराज आमच्याकडे नेहमी यायचे त्यावेळेला. पण त्यावेळेला आम्ही नामधारक नव्हतो. पण ज्यावेळेला आम्ही नामधारक झालो त्यावेळेला अनिल महाराजांनी मला फोन लावून दिला, महाराज जरा बोला, बाबांशी बोला. तर मी बोललो त्यांच्याशी, बाबांशी बोललो बरं का मी. म्हणजे प्रकृती खूप त्यावेळेला त्यांची म्हणजे खचली होती, प्रकृती जास्त बोलता येत नव्हता. पण बाबांशी बोललो मी. बाबांना मला एकच वाक्य दिला, काय बोलले की बाबा मला बोलले की कल्पना जाई सांडे तैची गा परमार्थ सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू. काय सांगितलंय? कल्पना टाका, वस्तू तुमच्या जवळच आहे. वस्तू कुठे लांब आहे का? सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू. वस्तू प्रगटची असे, प्रगट आहे प्रत्येकाकडे, पण कल्पना टाकत नाही आपण. म्हणून कल्पना विद्या तेने झाला जीव. आपल्याकडे एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तोची. बघा, म्हणजे एका तासामध्ये आपल्याकडे कोटी वेळा कल्पना तयार होतात. आहे का आपल्याला प्रत्येकाला माहीत? बघा, याचा त्यांनी आढावा घ्या. एका मिनिटाला आता तुम्ही इथं बसलेले आहात, पण तुम्ही गेले कुठं ना कुठं ताबडतोब आणि मोडून पण टाकतात. म्हणून सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू. कल्पना गेल्या गेल्या आपणच परब्रह्म आहोत, लांब कुठं शोधायची गरज नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायचं की कल्पना विद्या त्याने झाला जीव. कल्पनेचे एक बरे. नंतर उलट सांगतात बघा रामदास स्वामी. काय सांगतात? तीच कल्पना जर आपणच परब्रह्म आहोत असं जर आपण त्या नामाच्या माध्यमातून आपण धरलं तर आपण ताबडतोब तिथले तिथे देव आहेत. कल्पनेचे एक बरे मोहरताच मोहरे. जिकडे न्याल तिकडे जाते कल्पना, पण स्वरूपी घालताच होय निर्विकल्प समाधी लागते आपल्याला. तीच कल्पना आपण टाकली, स्वरूपाच्या ठिकाणी आपण आणली आणि स्वरूपाच्या ठिकाणी आपण कल्पना केली आणि आपल्याला जे नाम दिलेलं आहे ते काय आहे की ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे अशी आपण कल्पना केली तर जागच्या जागेवर आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मन मुरे. तुकाराम महाराज काय सांगतो? मन मुरे. मनाचं काम काय? संकल्प विकल्प तयार करणं. एका सेकंदाला मन काय करतो? कल्पना करतो. मग जे उरे म्हणजे मनाकडे येणारे विचार थांबले, मग जे उरे ते ते तर आपलं स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. कल्पना गेल्या गेल्या आपण परब्रह्माची प्राप्ती आपल्याला. पण हे कधी आपल्याला अनुभव येतो? आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका तेने होईल तरी होय का निरोध येया एरवी तरी येणे योग्य या इंद्रिया विंदान लागे ताई चित्त भेटवली घ्या आपण पया. म्हणजे काय सांगितलं आहे? ज्ञानोबाराने आपल्याला सगळा दिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पण आपला त्याच्याकडे लक्ष नाही. एक असाच माणूस मला भेटला, वारकरी संप्रदायाचा होता, आणि त्याने बऱ्याच वेळेला मी त्याच्याशी काय केलं महाराज, अशा गप्पा मारल्या. म्हणजे गप्पा म्हणजे आत्मचर्चा केली त्याच्याबरोबर. आत्मचर्चा केली त्याच्यावर. आम्ही आत्मचर्चा केली. आत्मचर्चा केल्यानंतर त्याला मी जाता जाता एक प्रश्न विचारला. म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतो का? म्हणतो हो वाचतो, रोजच वाचतो. म्हटलं 6वा अध्याय वाचला का? 6वा अध्याय काय करायचं म्हणतो? मग सांगा किती ज्ञान असेल त्याला. आत्मसंयम योग, जिथं आत्म्याचा ना परमात्म्याचा मिलन होतो. अग्निविना लोह न घडे तैसे आत्मसंयोग विना बुद्धी केवळ जड वेडे. बघा, जोपर्यंत आत्म्याचा ना परमात्म्याचा मिलन होत नाही तोपर्यंत बुद्धी आपली जड होते. माझी झालेली सेवा मी आता इथे सेवेला विराम देत आहे, कारण याच्यानंतर पण बरेचसे चक्री प्रवचनमध्ये बरेचसे साधक आहेत, काही सिद्ध पुरुष आहेत, ते माझ्यानंतर प्रवचन करतील.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ